400 रुपये क्रांतिकारी जैन मित्रांनो, आपण आलो आहोत आज पुण्याला आणि विश्रांतवाडीला जयंतीसाठी आम्ही जाणार आहोत. हा आहे आणि मी आहे. पुणे स्टेशनच्या बाजूलाच किती भारी पुतळा बसवला आहे आणि सेटअप पण रिक्षावाल्यांनी मध्ये सोडलं, कारण पोलीस हे बघा मित्रांनो किती मोठा बॅनर लावलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मित्रांनो गर्दी बघा कशी मुंग्यावानी आहे विश्रांतवाडीची. फक्त पुण्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आलेली जनता आहे मित्रांनो. पुणे विश्रांतवाडी. क्रांतिकारी जैन मित्रांनो, आपण आलो आहोत आज पुण्याला आणि विश्रांतवाडीला जयंतीसाठी आम्ही जाणार आहोत. हा आहे आणि मी आहे. पुणे स्टेशन बघा हा. तर चला आता आपण निघूया विश्रांतवाडीच्या दिशेने. काही नाश्ता वगैरे करून आताच उतरलो गाडीने. कोणची गाडी होती? हैदराबाद गाडी होती. हैदराबाद सिकंदराबाद नांदेड. दादरवरनं पकडले. तर चला आपण निघूया. चला माझी शॉर्ट पण राहा. बघा मित्रांनो पुणे कसं सजलेलं आहे. बघा मित्रांनो इथं पुणे स्टेशनच्या बाजूलाच किती भारी पुतळा बसवला आहे आणि सेटअप पण भारी बनवला आहे बघू शकता. तर झेंडे लावले ते नाचताना उचलतील. हे बघा किनरला लटकून अशोक चक्र लटकवलं आहे आणि इथं नमाज चालू आहे म्हणून DJ बंद केलेला आहे पाहू शकता. हे आहे आपली भारत देशाची एकता, सर्व धर्म समभाव. चला आता आपण जाऊयात विश्रांतवाडीच्या दिशेने. चलो. बसवाला घेऊन जाईल. वा नाईस फोटोग्राफर. बघा मित्रांनो किती छान सेटअप केलंय. बघा मित्रांनो आम्ही आलो विश्रांतवाडीला. अजून 1 किलोमीटर आहे इथून. रिक्षावाल्यांनी मध्ये सोडलं, कारण पोलीस पुढे जाऊ देत नाही, कारण सगळं फुल झालेलं आहे ना, त्यामुळे पुढे सोडत नाही म्हणून आम्ही चालत आता 900च्या आसपास 900 मीटरच्या आसपास आहे. चला आपण जाऊया आणि तिकडेच तुम्हाला भेटूया. हे बघा मित्रांनो किती मोठा बॅनर लावलेला आहे. CEO ऑन इंडिया पाहू शकता. आणि हे सगळे चालले आहेत विश्रांतवाडीकडे. विश्रांतवाडीला जाणारी गर्दी बघा. चला जाऊया आपण विश्रांतवाडीच्या दिशेने. चलो. मोठमोठे बॅनर लावतात बघा इकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हे आहे पुणे मित्रांनो, पुणे विश्रांतवाडी.
आली आहे विश्रामवाडीची. ही फक्त पुण्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आलेली जनता आहे. आमच्यासारखे आम्ही जसे मुंबईला तसे. हे बघा मित्रांनो, पुण्यातील सगळ्यात मोठा सेटअप तर तुम्हाला दाखवलं. तिथं गर्दी जास्त आहे म्हणून आम्ही तिथून बाहेर आलो. हे बघा मित्रांनो, सगळ्यात मोठी जयंती होते म्हणून इथं फायर ब्रिगेड वगैरे सगळी सुविधा आणून ठेवलेली आहे. पाहू शकता मित्रांनो, इथं दरवर्षी काही ना काही एक वेगळं असतं, आयकॉनिक असतं. यावर्षी बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर. यावर्षी डीजे नाही, मागच्या वर्षी डीजे होता. यावर्षी काही नाही, यावर्षी फक्त बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. डीजे वगैरे काही नाही, सगळे येत आहे, अभिवादन करत आहे आणि जात आहेत. पाहू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, ऊर्जा मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठमोठे बॅनर आहे. असे बॅनर लावायचे ठिकठिकाणी, नक्की त्यांच्या बाजूला आपला बॅनर लावायचा, फोटो लावायचा. आणि याच बॅनरच्या बाजूला एवढा मोठा सेटअप लागला आहे बघा डीजेचं. आता होईल चालू काय वेळ. उभी करू वनराई, मनुष्य आणि वृक्ष होतील भाई भाई. पाहू शकता मित्रांनो, ही पुण्यामधली जयंती आहे. पुण्यामध्ये विश्रांतवाडीची जयंती आहे. या जयंतीनंतर सगळ्यात पहिली जयंती धूमधाममध्ये होते ती म्हणजे सोलापूरची धूमधाममध्ये होते महाराष्ट्रामध्ये. पण सोलापूरची जयंती ही नंतर होते, ती 21-22ला 23च्या आसपास करतात. आणि ही जयंती 14 एप्रिलला होते पुण्याची विश्रांतवाडीची. पण किती मोठे होते पाहू शकता मित्रांनो, किती मोठमोठे सेटअप लावतात. हे BKMMचा सेटअप बघा मित्रांनो, किती मोठा आहे. भीम क्रांती मित्र मंडळ नाव आहे त्या मंडळाचं. किती मोठा सेटअप लावलेला पाहू शकता. आणि हा सेटअप दरवर्षी असतो. आणि बाजूलाच AVV काहीतरी आहे त्यांचं नाव, तोही सेटअप मोठा आहे. आणि सगळे सेटअप असे लाईनीत लागत आहेत. मला दाखवतो बघा, इथे एक AVM इकडे एक सेटअप आहे आणि या साईडला एक सेटअप आहे. खूप म्हणजे खूप मोठ्या उत्साहात पुण्यामध्ये जयंती ही साजरी केली जाते. आणि ही भीम जयंती, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ही भीम जयंती यापेक्षा अजून कशा मोठ्या उत्साहात साजरी करता येईल ती केली जाईल. आणि भीम जयंती बाकीचे लोक आपल्या ज्ञान सांगत असतात की बाबासाहेबांच्या जयंतीला विचार वाचा, त्यांचे विचार मांडा, सगळं करा. तर आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो जे आम्हाला ज्ञान देतात, ज्ञान पाजवतात, जे मस्जिदीसमोर वरडतात, जे लोक आणि जे मोठमोठ्या घोषणा देतात, मस्जिदीसमोर जाऊन DJ लावतात, अशा लोकांना मी सांगू इच्छितो की आम्ही वर्षाचे किती 365 दिवस आहेत. तर त्या 365च्या म्हणजे 364 दिवसामध्ये आम्ही ज्ञान घेतोय, ज्ञान देतोय आणि समाजसेवा करतो देखील. आणि एवढंच नव्हे, जेव्हा जयंती येते, जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही ठेवत असतो आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रयोग आम्ही मांडत असतो. एक समाजसेवाचा असो, ज्ञानाचा असो, पुस्तक वाटण्याचा असो, रक्तवाटप, रक्तदानाचा असो, असे आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळे हे करत असतो आम्ही. तर आम्हाला ज्ञान देणं बंद करा. आम्ही नाचणार, तो एकच दिवस आहे आम्हाला नाचण्यासाठी. ज्या महामानवाने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आम्हाला जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्या महामानवाच्या जयंतीला आम्ही नाचणार, DJ लावणार आणि जे काय करायचं ते करणार. फक्त बाबासाहेबांना मानवंदना द्यायची आहे. या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि जाहीर आभार. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांच्या अखिल चव्हाणचा मित्र 35व्या जयंतीला अखिल मित्र मंडळ
ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. तरी आलेल्या सर्व माता भगिनी सम्राट अशोकाचे व्हिडिओ चालू करा. जाता जाता सम्राट अशोकाचे व्हिडिओ 2 मिनिटं होईल या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब हा जो व्हिडिओ BKMM वाले दाखवत आहे म्हणजे भीम क्रांती मित्र मंडळवाले दाखवत आहेत सम्राट अशोकांचा व्हिडिओ. जे सम्राट अशोकांनी युद्ध सोडल्यानंतर त्यांनी बुद्ध स्वीकारला. त्यांनी फक्त बुद्ध स्वीकारला नाही तर त्या बुद्धांच्या पावलावर ते चालले. त्यांनी बुद्धांसाठी म्हणजे बुद्ध हे जगभरामध्ये पसरले पाहिजे म्हणून सम्राट अशोकाने आपल्या पूर्ण जगामध्ये 84,000 बौद्ध स्तूपे उभारली होती. त्यापैकी अर्धी भारत देशामध्ये होती आणि त्या भारत देशातील बौद्ध स्तूपांचे हाल बघा मित्रांनो. बुद्धांच्या मूर्तीला देवांचं रूप देण्यात आलेलं आहे. पाहू शकता हे आहे आपल्या भारत देशाचे शोकांतिका. म्हणजे यांचा हेतू काय आहे? बुद्धांना देवाच्या रूपात दाखवणं म्हणजे असं आहे की यांचं काय दाखवतात ते, कारण बुद्ध हा मुळात नाहीच पण ते बुद्धांना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो बुद्धांना तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, कितीही मातीत दाबण्याचा प्रयत्न केला, तो बुद्ध आहे तो आज ना उद्या बाहेर येणारच. जेव्हा राम मंदिराचं काम होतं तेव्हा देखील बुद्ध बाहेर आले होते आणि मध्ये आता कुठंतरी खोदलं होतं गुजरातला का कुठंतरी, तेव्हाही बुद्ध बाहेर आले होते. आणि जे बुद्धांना बाबासाहेबांना आणि अंधश्रद्धेला दूर पळवतात तशा लोकांची हत्या केली जाते आपल्या देशामध्ये. तर खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. आणि ते बुद्ध स्तूपे का नष्ट झाली, कोणी नष्ट केली यावर आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की व्हिडिओ बनवणार आहोत. त्या चॅनलचं नाव आहे, म्हणजे नाव अजून मी चेंज केले नाही, करणारच आहे लवकर. त्या चॅनलचं नाव मी ठेवणार आहे जय भीम सुनील असं नाव ठेवणार आहे. तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सपोर्ट द्याल एवढीच मी विनंती करतो. बघा मित्रांनो सगळं संपलं आहे. आता आम्ही जातोय घराच्या दिशेने. आपला व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. चला जय भीम, जय भारत, जय संविधान, जय भाऊ. चला बाय. गर्दी बघा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो हा शेवटचा बॅनर बघून घ्या, राधाकृष्ण मित्र मंडळ. चला बाय.